शाळा म्हणजे मुलांच्या भावविश्वात रमणारी एक जागा। अनेक दिवसापासून मुलं ही वाट पाहत आहे की शाळा नक्की कधी सुरू होणार। वेगवेगळ्या येणाऱ्या माध्यमांमध्ये न्यूजमुळे नेमकी शाळा कधी सुरू होणार या संदर्भातली चर्चा अनेक मुलांमध्ये सुरू झालेली आहे। अनेक पालकही हा विचार करत आहे की नेमकी शाळेच्या संदर्भात असणारी जी काही बातमी आहे तर शाळा कधी सुरू होणार, कोविड पार्श्वभूमीवर शाळेसंदर्भात कोणते नियम असणार आहे या संदर्भातला विचार अनेक पालक करत आहेत। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक ऑनलाईन बैठकही झालेली आहे आणि शाळेमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षण जे आहे त्याची सुरुवात होऊन अनेक दिवस झालेले आहेत। मात्र शाळेचे संदर्भात असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पालकांना अद्यापही माहीत झालेल्या नाही। नुकतेच आपल्याला एक सर्वे अनेक वर्तमानपत्रातून आणि अनेक माध्यमांमधून आपल्याला दिसून आलेला आहे की ऑनलाईन शाळेने जो अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्याचा प्रभाव हा मुलांमध्ये कितपत पडलेला आहे या संदर्भातला प्रश्न निर्माण होत आहे। सतत मुलांचे मोबाईल समोर असल्याने किंवा कॉम्प्युटर समोर असल्याने मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे। शिवाय सतत मोबाईल हातात असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळे गेम खेळण्याची सवयही त्यामुळे निर्माण होत आहे। एक प्रकारे काय की मुलांच्या सायकोलॉजीवर याचा परिणाम होत असल्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आहे की कितपत प्रभावी ठरत आहे याविषयीचे शंका आणि कुशंका अनेक जणांमध्ये निर्माण होत आहे। उच्च शिक्षणातील अंतिम वर्ष परीक्षांच्या संदर्भातलं नियोजन शासन करीत आहे। या संदर्भात त्यांच्या परीक्षा तर होत आहे, मात्र शाळेच्या संदर्भात काय निर्णय होणार आहे किंवा कोणता निर्णय अपेक्षित आहे या संदर्भातला विचार किंवा वाट हे सर्व पालक पाहत आहेत। शाळा कधी सुरू होणार या संदर्भातली नुकतीच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। ती ब्रेकिंग न्यूज नेमकी कोणती आहे ती आपण पाहूया। 11 सप्टेंबर शुक्रवारी सर्व महाराष्ट्रातील संस्था चालकांची शिक्षण मंत्री सोबत एक बैठक, एक चर्चा आयोजित झालेली होती ऑनलाईन आणि त्यामध्ये 9 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करता येतील का या संदर्भात चर्चा सुरू होती। कोविडच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नेमकी शाळेच्या संदर्भात काय स्ट्रॅटेजी असणार आहे या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। महाराष्ट्रातील शाळा सुरू होणार का या संदर्भातील जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात ज्या संस्था चालक आहेत त्यांनी स्पष्ट प्रकारे या ठिकाणी नकार दिलेला आहे या बैठकीमध्ये। कारण त्याचं ग्रामीण भागातही कोविडची संख्या जी आहे ती लक्षणीय वाढत आहे। याच बैठकीमध्ये असा एक विचारही त्या ठिकाणी सहमत झाला की अनेक पालक जे आहे ते पालक मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात असहमती आहे। त्यामुळे पालक जर मुलांना पाठवणार नसेल तर शाळा सुरू कशा होणार हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। शिवाय निवासी ज्या शाळा आहेत तर त्या शाळात सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू करणे शक्य नाही हाही विचार या बैठकीमध्ये नुकताच मांडण्यात आलेला आहे। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर वेतनेतर अनुदान जे आहे जे परत जाण्याची शक्यता आहे तर त्या संदर्भात निर्णय देताना किंवा त्या संदर्भात चर्चा करताना अनेक शाळांनी शाळेंच्या निर्जंतुकीकरण व सॅनिटायझरची खरेदी करण्यासंदर्भात ते अनुदान उपलब्ध करून द्यावे असं बैठकीत संस्था चालकांनी मागणी केलेली आहे। ही बैठक जी आहे ती 11 सप्टेंबर शुक्रवारी नुकतीच झालेली आहे आणि या संदर्भात सुद्धा एक नवीन बातमी पूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे की आता दिवाळीनंतरच शाळा ज्या आहे त्या सुरू होणार आहे। या संदर्भातले सुतोवाद जे आहे ते महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जे आहेत त्यांनी हे प्रतिपादन केलेलं आहे की आता शाळा ज्या आहेत त्या शाळा दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे किंवा दिवाळीनंतरच शाळा या सुरू होणार आहे। या संदर्भातली एक नुकतीच बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे वर्तमानपत्रामध्ये आणि त्यामध्ये शाळा जी आहे ती आता दिवाळीनंतरच सुरू होणार आहे। त्यामुळे अनेक पालकांच्या संदर्भात जो एक विचार होता की 21 सप्टेंबरला शाळा सुरू होते की काय या संदर्भात चलबिचल चालू असताना या बातमीने पुन्हा एकदा शाळा सुरू होणार नाही यावर शिक्कामोर्तब केलेले आहे। या बातमीमध्ये असंही स्पष्ट म्हटलेलं आहे की 9वी ते 12वीचे वर्गही भरणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये कोविड-19ची पार्श्वभूमी जी आहे ती अत्यंत वेगळ्या परिस्थितीवर जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांचा जीव जो आहे तो धोक्यात घालणं शक्य होणार नाही किंवा योग्य होणार नाही। त्यामुळे हा निर्णय शिक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे की शाळा या दिवाळीनंतरच सुरू होणार आहे। राज्यात शाळा दिवाळीनंतरच सुरू होणार। 21 सप्टेंबरपासून शाळा उघडणार नसल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं स्पष्टीकरण। तर 9वी ते 12वीचे वर्ग 21 सप्टेंबरपासून सुरू करण्याचे केंद्राचे निर्देश।